चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपकडून आमदार किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुखपदी नेमण्यात आले, तर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश मार्गदर्शक मंडळात करण्यात आला। त्यामुळे चंद्रपूर भाजपमधला वाद कमी होणार की आणखी वाढणार हेच पाहावं लागणार आहे। चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे निवडणूक प्रमुखपद देण्यात आले। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपची मोठी हार झाली होती। त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्ष नेतृत्वावरच नाराजी व्यक्त केली होती। मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली होती। त्यानंतरही पक्षानं आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी दिली। चंद्रपूर महापालिकेसाठी किशोर जोरगेवार निवडणूक प्रमुख, चैनसुख संचेती निवडणूक निरीक्षक, अशोक नेतेंकडे निवडणूक प्रभारी, तर सुधीर मुनगंटीवार यांना मार्गदर्शक म्हणून नेमण्यात आले। कार्यकर्त्यांच्या सगळ्या ओळख यामुळे निवडणूक प्रमुख पद हे मतदारसंघातच असतं। या ठिकाणी निवडणूक प्रमुख पद म्हणून या ठिकाणी त्यांनी स्पष्टता दिलेली आहे। कपोलकल्पित बातम्या टाकायच्या, घडवायच्या आणि मग त्याला पक्षाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलंय। एक वेगवान जे घडवण्याचं जे या युगामध्ये आहे ते सगळे वेगवान घडवणारे तुम्ही लोक आहे। मी नाराज कधीच नव्हतो। हा पक्ष माझा आहे, नाराज कसं राहील? अहो, हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलंय, आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपगा असा दावा करू नये एवढीच भावना आहे। याआधी किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख पदावरून हटवल्याच्या बातम्या आल्या होत्या। जोरगेवार यांनी चंद्रपुरात उभारण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनासंदर्भात प्रशासनाला पत्र लिहिलं होतं। कॅन्सर हॉस्पिटलमधील असुविधांचा पत्रात उल्लेख करण्यात आला होता। हे कॅन्सर हॉस्पिटल सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून उभं राहिले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही रुग्णालय उभारणीत मोठा वाटा आहे। त्यामुळे जोरगेवार यांना हे पत्रच भोवल्याचं बोललं जात होतं। पण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरगेवार यांची पुन्हा एकदा निवडणूक प्रमुख म्हणून घोषणा केली आहे।